ಸಯ್ಯದ್ ಉಮರ್ ಪೀರ್ ಬಶೇಬನ್ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಅದ್ದೂರಿ ಸಂದಲ ಶರೀಫ್ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಚಾಲನೆ. ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕತೆಯ ಸುಗಂಧ, ಭಕ್ತಿಯ ಪರಾಕಷ್ಟೆ. ಪೂಜ್ಯ ಹಜರತ್ ಉಮರ್ ಪೀರ್ ಬಶೇಬನ್ ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ವಾರ್ಷಿಕ ಸಂದಲ ಶರೀಫ್ ಸಂಭ್ರಮ ಆರಂಭಗೊಂಡಿದೆ. ನೂರಾರು ಭಕ್ತರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಸಂದೇಶ ಸಾರುವ ಈ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಅದ್ದೂರಿ ಚಾಲನೆ ಕೊಡಲಾಗಿದೆ. ಫೆಬ್ರವರಿ 6, 2026 ಶುಭ ದಿನದಂದು ದರ್ಗಾದಲ್ಲಿ ಸಂಪ್ರದಾಯಬದ್ಧವಾಗಿ ಆಚರಣೆಗಳು ಕೂಡ ಶುರುವಾದವು. ಸಯ್ಯದ್ ಬಾಬಾ ಸಾಬ್ ದಾದಾ ಪಚಾ ಇನಾಮ್ದಾರ್ ಅವರು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಸಲ್ಲಿಸುವುದರ ಮೂಲಕ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಉದ್ಘಾಟಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದರ್ಗಾದ ಆವರಣ ಭಕ್ತರ ಜೈಕಾರ ಹಾಗೂ ದುವಾಗಳಿಂದ ಮೇಳೈಸಿತು. ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಇನಾಮ್ದಾರ್ ಕುಟುಂಬದ ಪ್ರಮುಖರು ಆದ ಸಯ್ಯದ್ ನಜೀರ್ ಅಹಮದ್ ಇನಾಮ್ದಾರ್, ಸಯ್ಯದ್ ಸಾಹಿಬ್ ಪಾಚಾ ಮತ್ತು ಸಯ್ಯದ್ ತನ್ವೀರ್ ಪಾಚಾ ಬಿ ಇನಾಮ್ದಾರ್, ಸಯ್ಯದ್ ತಹೀರ್ ಮತ್ತು ಸಯ್ಯದ್ ಸಾಜಿದ್ ಎಸ್ ಇನಾಮ್ದಾರ್, ಸಯ್ಯದ್ ಶಾಹಿದ್, ಸಯ್ಯದ್ ಅಫ್ತಾಬ್ ಮತ್ತು ಅಕ್ಬರ್ ಡಿ ಇನಾಮ್ದಾರ್ ಸೇರಿದಂತೆ ಹಲವು ಗಣ್ಯರು ಭಾಗವಹಿಸಿ ಭಕ್ತಿ ಸಮರ್ಪಿಸಿದರು. ಜಾತಿ ಮತ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಆಗಮಿಸಿ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಯಾವುದೇ ತೊಂದರೆಯಾಗದಂತೆ ದರ್ಗಾ ಸಮಿತಿಯಿಂದ ಸುಸಜ್ಜಿತ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. इस वक्त बेलगावी जो कर्नाटका का एक मशहूर शहर है, यहाँ पर सैयद उमर पाशा साहब का जो उर्स है हर साल की तरह इस साल भी बड़े जोश खरोश के साथ मनाया जा रहा है। इस वक्त इनके जो सज्जादे नशीन यहाँ पर बैठे हुए हैं और जो मैडम इस वक्त सैयद सीमा मैडम है जो इनसे ताल्लुक, इनके खानदान से ताल्लुक रखते हैं, ये जो उर्स मनाया जा रहा है इसके बारे में, इसकी तफसील, इसका मैसेज लोगों के लिए क्या है? अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। मैं आज बहुत खुश हूँ। आज मैं मेरे अब्बा हुजूर सैयद बाबा साहब बाशिबन इनामदार सज्जादे नशीन, उनकी मैं बेटी हूँ। मैं आज हम सभी, हमारे खानदान के लोग, हमारे सभी रिलेशन फ्रेंड्स सब लोग यहाँ पे आए हैं। संदल शरीफ है आज, हमारे अब्बा ने संदल शरीफ चढ़ाया और हमारे यहाँ पे हमारे कजन्स भी है, जितने भी इनामदार फैमिलीज है हमारे संदल, सब लोग मिलकर संदल शरीफ चढ़ाते हैं आज और सब लोग खुशी मनाते हैं और यहाँ पे आम दावत रखते हैं। हम भी आम दावत यहाँ दरगाह में भी रखते हैं और घरों में भी आम दावत रखते हैं और हर साल यहाँ पे हम सब लोग मिलके बाबा का संदल शरीफ मनाते हैं। मैं चाहती हूँ कि हर साल सब लोग यहाँ पे आए, जियारत करें। आपके जो भी है यहाँ पे मन्नत मांगने के लिए आते हैं, यहाँ पे मन्नत पूरी होती है। यहाँ पे एक पेड़ है और इसके पेड़ के पत्ते अगर आपके पास आप रखते हो और आपकी अरमान जो भी है आप उसमें बोल सकते हैं। और जो प्रेग्नेंट औरत रहती है वो भी यहाँ पे आके गुड़ वगैरह पानी रखे बाबा का लेके जाते हैं। यहाँ पे बहुत से जो भी नाराज हो गया है, तकलीफ में आया है, हमारे हजरत उमर पीर बाशिबन बाबा सबकी मदद करे हैं। और जो यहाँ के बेलगावी के राजा हैं, शहनशाह हैं हमारे बाशिबन बाबा, मैं प्राउड फील करती हूँ कि मैं हमारे अब्बा की बेटी हूँ और इनके साथ हमारे अब्बा के भाई सापचा दादा पचा बाशिबन इनामदार वो भी हमारे साथ है, हमारे कजिन है और हमारे मामू के लड़के हैं, हमारे जितने भी रिलेशन है, भाई बहन हमारे जितने भी सब लोग मना रहे हैं। और इतना ही बहुत, इतनी खुशी है कि और अल्फाज ने नेक्स्ट इंशाल्लाह नेक्स्ट में बताएंगे बाशिबन बाबा की स्टोरी कि कहाँ से शुरू की हमारी स्टोरी, कब से हम संदल शरीफ कर रहे हैं वो बताएंगे। ಹಿರಿಯರು ಹಾಕಿಕೊಟ್ಟ ನಂಬಿಕೆ ಹಾಗೂ ಏಕತೆಯ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಈ ವಾರ್ಷಿಕ ಉತ್ಸವ ಅರ್ಥಪೂರ್ಣವಾಗಿ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬರುವ ದಿನದಲ್ಲಿ ಈ ಭಾಗದ ಸಾವಿರಾರು ಭಕ್ತರು ಸಂದಲ ಶರೀಫ್ಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಲಿದ್ದಾರೆ. ನಂಬಿಕೆ ಹಾಗೂ ಪರಂಪರೆಯ ಈ ಮಹಾಸಂಗಮವು ಪ್ರಾದೇಶಿಕ ಏಕತೆಯನ್ನ ಮತ್ತಷ್ಟು ಗಟ್ಟಿಗೊಳಿಸಲಿದೆ. ರಾಷ್ಟ್ರಕ್ರಾಂತಿ ನ್ಯೂಸ್.